आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. ग्रामपंचायत जांभुळणीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अहिल्यादेवी चौकातील झेंड्याची नोंदणी करण्यास ग्रामपंचायत अजूनही टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थ आणि युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सुभेदार छगन कोकरे यांनी दिनांक 2 जून 2025 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 24 जुलै रोजी बीडीओ कार्यालयामार्फत ऑनलाईन अर्जही सादर झाला. एवढं असूनही आजवर ग्रामपंचायतीकडून कोणतंही ठोस उत्तर आलेलं नाही. उलट ग्रामपंचायतीनं फक्त उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली आहे. 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय दिवशी आणि स्वातंत्र्य दिनी झेंडा फडकवण्याचा प्रश्न अजून विचाराधीन आहे असं उत्तर देऊन ग्रामपंचायतीनं प्रशासनाच्या निष्क्रियतेचा दाखला दिलाय. योग्य मार्गाने अर्ज, निवेदन, पत्रव्यवहार करूनही नागरिकांची उपेक्षा केली जात आहे. स्थानिक युवकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, झेंडा म्हणजे आमचा स्वाभिमान आणि तो फडकवण्यासाठी परवानगी मागावी लागते. हीच ग्रामपंचायतीच्या मानसिकतेची शोकांतिका आहे. समाजातील सर्व युवकांनी स्पष्ट केले आहे की हा विषय कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या जागेमुळे भविष्यात होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी सामाजिक कार्यक्रमांसाठी योग्य जागा राखून ठेवावी एवढीच मागणी आहे. पण ग्रामपंचायत यावर ठोस भूमिका घेण्याऐवजी उडवाउडवी करत आहे. युवकांनी इशारा दिलाय की जर ग्रामपंचायत अजूनही जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत राहिली तर आम्ही लोकशाही मार्गाने पण ठाम आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.